दोघच आहे आत्ताशी. ओके, इराणी. आठ. जय गुरु सर्वांना. आवाज येतोय? जय गुरु. हो हो. जय गुरु, जय गुरु. जय श्रीराम, जय गुरु. जय श्रीराम, जय गुरु. करायचं सुरू? आपण काल 4 पाठापर्यंत पूर्ण केलं होतं. त्या चौथ्या पाठाचं PDF आज सकाळी ग्रुपवर टाकलं होतं. बघितलं का कोणी ते? आवाज येतोय? आवाज येतोय माझा? हो हो, येतोय. हो सर, येतोय, हा पण हा. मी काही बघितलं नाही. नाही का? अच्छा, ओके ओके. तुम्ही हात वर केलाय का स्नेहलताई? ओके. ओके म्हटलं मी. हा हा. ओके म्हणून केलं का? अच्छा, ओके. किती लोक झालो आपण आता? ठीक आहे, 10 लोक झालो आपण आता, नाही? आता हे जे आहे क्रियापद, ह्याच्याशी आपल्याला थोडीशी जवळीक करणं आवश्यक आहे. जे ऑलरेडी संस्कृत शिकलेले, ज्यांना आठवतं ते, त्यांना ते सोपं जाईल. पण ज्यांना नवीन आहे त्यांना हे थोडंसं अवघड जातंय. तर आपण आज काय करू याच्यामध्ये, की थोडी प्रॅक्टिस करू. सुरुवातीला मी एकदा वाचतो, मग आपण जसं शाळेत करायचो, एकाने वाचायचं आणि बाकीच्यांनी सर्वांनी रिपीट करायचं, असा एक प्रयोग करून पाहू आपण, जमतं का आपल्याला या वयात. तर प्रथम पुरुष एक वचन सह पठती, तो वाचतो. प्रथम पुरुष द्विवचन तौ पठतः, ते दोघे वाचतात. प्रथम पुरुष बहुवचनम ते पठंती, ते सगळे वाचतात. मध्यम पुरुष त्वम पठसी, तू वाचतोस. मध्यम पुरुष युवाम पठतः, तुम्ही दोघे वाचता. मध्यम पुरुष बहुवचनम यूयम पठत. उत्तम पुरुष एक वचनम अहम पठामि. उत्तम पुरुष द्विवचनम आवाम पठावः. उत्तम पुरुष बहुवचनम वयम पठामः, आम्ही सगळे वाचतो. तर हे असं एकानी हे वाचायचं, एक अक्षर, आणि बाकी पूर्ण वर्गाने माझ्या सहित त्याला फॉलो करायचं. करायचं का असं? चालेल. चालेल ना? चालेल. 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 हा. मग आपण काय करू, की सर्वात सिनियर कोण आहे आपल्याकडे? 70+ कोण आहे? मी आहे सर. आहात का? तुम्हीच आहात का? ओके. तर तुम्ही वाचू शकाल का? तुम्हाला अडचण मी येईल? पण आहे. मी पण आहे. म्हणजे याच्यावर काय वाचायचं मला काही लक्षात आता नाही मी आलं जसं सर. वाचलं नाही असं, तुम्ही प्रथम पुरुष एक वचन सह पठती, तो वाचतो, असं तुम्ही एवढं वाटलं की आम्ही तुमच्या मागे म्हणू. मग तुम्ही प्रथम पुरुष एक प्रथम वचन, हा, द्विवचन तौ पठत. प्रथम पुरुष हा हा. वाचू का? वाचा वाचा. प्रथम पुरुष स पठती, एक वचनम पण म्हणायचं. एक वचनम स पठती, तो एक वाचतो. वचनम स पठती. तो वाचतो, अर्थ त्याचा. हा, तो वाचतो. हो, हं? तो आता आपण वाचतो. हो. आपण सगळे एकदा त्याच्या मागे म्हणूच, मॅडमच्या मागे.
अच्छा. प्रथम प्रथम पुरुष पुरुष प्रथम पुरुष एकवचनम सह पठत सह पठती तो वाचतो. तो वाचतो. वाचतो. गुड. मंगला मॅडम पुढे. प्रथम पुरुष द्विवचनम. अं, प्रथम पुरुष त्या इथे कुठे द्विवचनम. द्विवचन ठीक आहे, मध्ये सेंटरला हे इथे दिसतं स्क्रीन. हे पहा, इथं मी क्लिक केलं. द्विवचनम. तर तुम्ही दुसऱ्यांनाच सांगा, मला काही बरं, दिसत मी नाहीये ते. वाचतो, माझ्या मागे तुम्ही म्हणा, तसं करू आपण. चला. हा, चालेल चालेल. प्रथम पुरुष द्विवचनम तौ पठतः ते दोघे वाचतात. प्रथम पुरुष द्विवचनम द्विवचन तौ पठतः ते दोघे वाचतात. वाचतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. द्विवचन पठतः ते दोघे वाचतात. ओके, नाईस. प्रथम पुरुष बहुवचनम ते पठंती ते सगळे वाचतात. प्रथम पुरुष बहुवचनम ते पठंती ते सगळे वाचतात. ओके, नाईस. मध्यम पुरुष एक वचनम त्वम पठसी तू वाचतोस. मध्यम पुरुष एकवचनम त्वम पठसी तू तू वाचतोस. वाचतोस. मध्यम पुरुष द्विवचनम युवाम पठतः तुम्ही दोघे वाचता. मध्यम पुरुष द्विवचनम द्विवचनम युवाम पठतः युवाम पठतः तुम्ही दोघे वाचता. वाचतात. मध्यम पुरुष बहुवचनम यूयम पठत तुम्ही सगळे वाचता. मध्यम पुरुष बहुवचनम बहुवचनम यूयम पठतः यूयम पठतः तुम्ही सगळे वाचता. उत्तम पुरुष एक वचनम अहम पठामी मी वाचतो. उत्तम पुरुष एक वचनम एक वचनम अहम पठामी मी वाचतो. उत्तम पुरुष द्विवचनम आवाम पठावह आम्ही दोघे वाचतो. उत्तम पुरुष द्विवचनम आवाम पठावह आम्ही दोघे वाचतो. उत्तम पुरुष बहुवचनम वयम पठामह आम्ही सगळे वाचतो. उत्तम पुरुष बहुवचनम वयम पठामः आम्ही सगळे वाचतो. वाचतो. येस. आता हे सगळं हा संपूर्ण टेबल आपण वाचला. आम्ही जेव्हा बँकेत लागलो होतो त्यावेळेला आमच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यावेळेला असे जोड्या लावायचे, त्यातले शोधायचे, इंटरलोकेशन करायचे, असे प्रश्न असायचे. त्यामुळे असं हे प्रथम पुरुष वर जा खाली या हे त्यावेळेला फार असायचं. आता इथे यातला जो कोर पोर्शन आहे तो आहे सह तौ ते. सह म्हणजे तो म्हणजे ते दोघे, ते म्हणजे अनेक, ते सगळे समोरचे ते अनेक आहेत, ते सगळे. तो, ते दोघे, ते सगळे. सह तौ ते. म्हणून ते पाठ करायला लावायचे शाळेमध्ये तेव्हा असं होतं की स तौ ते त्वम युवाम यूयम अहम आवाम वयम. आता हे सगळे आपल्या आज घटकेला सगळे अर्थहीन शब्द वाचतात, त्याची काही सिक्वन्स नाही, लय नाही, काही नाही. त्यामुळे थोडस जरा पचायला जड जातं. सह तौ ते त्वम युवाम यूयम अहम आवाम वयम. दुसरं जे त्यांनी वेगळ्या रंगात दिलं स्कारलेट मध्ये, ती तह अंती, ती तह अंती, सी थह थ, मी वह मह किंवा आवह आमह, मी आवह आमह. म्हणजे हे लागलेले विसर्ग आहे, ह्याच्या लागलेला ऍडिशन झालं त्याच्यामध्ये. ती तह ती अंती, सी थह म्हणजे हा मूळ धातू पठ आहे. या पठामध्ये काय ऍड झालं? ती ऍड झालं, तह ऍड झालं, अंती ऍड झालं, सी ऍड झालं, थह ऍड झालं, थ ऍड झालं. मी वह मह. याचा अर्थ काढताना आपल्याला सहज वाटते. सह पठती, त्वम पठसी, अहम पठामी. तौ पठतः, युवाम पठतः, आवाम पठावह.
ते पठन्ति यूयं पठत वयं पठाम. मग आणखी इथे अहम आवाम वयम थोडंसं कुठतरी आपल्याला जाणवतं की काहीतरी साधर्म्य आहे. साधर्म्य काय आहे की प्रत्येकावरती अनुस्वार आहे. अहम आवाम वयम. इथे इथे पण य एंडिंग आहे, इथे पण य एंडिंग अनुस्वार आहे. यूयम वयम. इथे थह, इथे थ, इथे वह, इथे म, इथे त, इथे अंती. आणि हे सगळ्यात सोपं ती सी मी, पठती पठसी पठामी. म्हणजे हे थोडंसं आपण एक 4-8 दिवसामध्ये ह्या सगळ्या शब्दांशी, या सगळ्या वाक्यांशी ओळखीचे होऊन जाऊ. आता याला करता येणार नाही चेंज मला. ठीक आहे, पुढचं घेऊ आपण. हे आपण काय केलं की पठती हा धातू घेऊन, पठ हा धातू घेऊन केलं. असं प्रत्येक धातूला करता येतं. इतके धातू दिलेत त्यांनी. तर आपण आपल्या नेहमीच्या सिक्वन्सनी जाऊया. सुरुवातीला दिसतंय मला स्नेहल मॅडम. पहिले 5 शब्द सर वाचा. जरा 1 मिनिट आधीची स्लाइड दाखवता हो, का? हो, 1 मिनिट फक्त. हो हो. हा बोला मॅडम. तुम्ही लिहून हा घेताय सर, का? झालं झालं. हो लिहून हो घेतलं का? हो अच्छा अच्छा अच्छा. हो हो हो. झालं सर, झालं. ओके ओके. तर यात हे पठचं पठा होतं उत्तम पुरुष मध्ये. हो हो. ते कशा म्हणजे नाही, ते पठ आहे आणि त्याला लागलेला प्रत्यय जो आहे तो आम्ही आहे. आम्ही, अच्छा आवह, आमह. अच्छा हम्म. बर आता हा प्रत्यय का लागला ह्याचं उत्तर नाही देऊ शकत, कारण ते लागलेलं आहे. तो त्या ठिकाणी ठरलेलं आहे की असा हा प्रत्यय लावला म्हणजे उत्तम पुरुषाला मी वाचतो, आम्ही वाचतो, आम्ही सगळे वाचतो असं होईल. त्या प्रत्यय लावताना काय लॉजिक लावलं गेलं त्यांनी, त्याचा खूप खोलात माहित नाही मला, अजून तेवढा खोलात आम्ही अभ्यास नाही केला. पण सध्या तरी आम्ही असं मानतो की हे काहीतरी त्या ठिकाणी भाषा डेव्हलप होत गेली, विकसित होत गेली भाषा. आणि बोलण्यामध्ये जेव्हा कॉमन भाषा विकसित कशी होते की लोक कॉमनली बोलतात, त्या बोलण्यामध्ये शब्द बदलत जातात ते. आता आजही आपण जर हे संस्कृत राहिलं असतं आपल्यामध्ये, तर ते एखाद्या वेळेला मराठवाड्यात संस्कृत वेगळं, खानदेशचं वेगळं, विदर्भातलं वेगळं, मुंबई पुण्याचं वेगळं, मग आमचं संस्कृत हे जास्त शुद्ध असं राहिलं असतं ते. पण हे मधल्या काळात ती भाषा मागे पडली गेली आणि त्या ठिकाणी त्यातलं व्याकरण जे आहे ते अजूनही शुद्ध स्वरूपात आहे. म्हणून हे जे व्याकरण दिसतंय आपल्याला ते टिकून आहे. समजा प्रस्तुत वाढला तर आज आणखी 5-25 वर्षांनी पुन्हा वेगळं काहीतरी झालेलं असेल त्याचं. तर हे आम्ही, आवह आणि आमह असं त्याचं प्रत्यय आहे. अजून काही याच्यामध्ये चर्चेचा मुद्दा? स्नेहलताई, तुम्ही वाचाल पहिले 5 शब्द फक्त मराठी. फक्त मराठीच वाचायचं हो ना. हो हो हो. पठती वाचतो, करोती करतो, गच्छती जातो, लिखती लिहितो, पिबती पितो. याचे धातू आपल्याला गेले याच्या आधी. हा तिचा पठ गेलाय, हो गेलंय करोतीचा क्रू गेलंय. गेलाय, गच्छतीचा गम गच्छ गेलाय. गम गच्छ गेला का आपल्याला? हो लिखतीचा हो, लिख हो. गेलाय, पिबतीचा पिब गेलाय. पिब. हो. आता पुढच्यामध्ये कोण आहे? सीमा रत्नपारखी मॅडम. क्रीडती खेळतो, नृत्यती नाचतो, तिष्ठती राहतो, पश्यती पाहतो, धावती पळतो. या हे पण सगळं झाले आपल्याला. क्रीडती खेळतो, नृत्यती नाचतो, तिष्ठती राहतो, पश्यती पाहतो, धावती पळतो. आणि ह्या सगळ्यात आपल्याला काय दिसतं की जेव्हा त्याचं स्वरूप बदलून ती होतं, पटला ती लागतं. त्याच्या आधी आपण फक्त आज्ञार्थी बघितलं. पट, क्रू, कुरु, गच्छ, लिख, पिब, क्रीड, नृत्य, तिष्ठ, पश्य, धाव हे बघितलं. आता इथे आपण ती लावलं या ठिकाणी प्रत्यय आणि त्यानंतर
त्याचं वर्तमान काळातलं, साध्या वर्तमान काळातलं रूप तयार झालं. तसं संस्कृतमध्ये साधं आणि बाकीच्यात काही फरक नाहीये, पण सध्यापुरतं आपण त्याला म्हणू पठती वाचतो, धावती पळतो, अशा प्रकारचं वर्तमानातलं एक साधं रूप तयार झालं. असेच पुढचे आहेत 11 ते पुढचे. शुभदा कुलकर्णी. नमती नमस्कार करतो, अस्ति आहे, निवसती राहतो, रक्षती रक्षण करतो, चलती चालतो. ओके. हा एक नवीन आपल्याला नमती. हा नमस धातू आहे, नमस धातूपासून तयार झालेलं हे रूप आहे नमती, नमस्कार करतो. अस्ति, याचा अस नावाचा धातू आहे आणि त्याचं अस्थि रूप झालंय ते वर्तमान काळामध्ये आहे या क्रियापदाने. सह तत्र अस्ति, तो तिथे आहे. निवसती, राहतो, निवस नावाचा धातू आहे, त्यापासून निवसती तयार झालं, तो राहतो ज्या ठिकाणी. वस, वस पासून धात आहे, वस पासून ते पुढे निवडलं, निवस झालं, निवस निवसती, राहतो. रक्ष, रक्ष पासून रक्षती, चल पासून चलती. ते असे रूपांतरित झालेले ते ती एंडिंग लागून, म्हणजे ती हा प्रत्यय लागून हे धातू निर्माण झाले. असेच पुढचे भवती, भू पासून भवती तयार झाला. भू म्हणजे होणे, भवती म्हणजे होतो. आता भवती आणि अस्ति यात फरक आहे. अस्ति हे म्हणजे आहे आणि भवती म्हणजे होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं काहीतरी रूपांतर होऊन वेगळं काहीतरी होतं, ते होतं. आणि अस्ति म्हणजे ते अस्तित्वामध्ये आहे तिथे ऑलरेडी, त्यावेळेला तिथे अस्ति वापरला जाईल. हा एक नवीन शब्द आहे. सिंच पासून सिंचती, पाणी देतो, याच्यापासून आपण ते सिंचन नावाचं नाम तयार झालं. पाणी देणे, सिंचती, पाणी देतो. कुज, कुज हा कुजन, म्हणजे पक्ष्यांचं ओरडणं असतं, त्याला कुजन म्हटलं जातं काव्यामध्ये पर्टिक्युलरली. त्यापासून धातू कुज पासून क्रियापद तयार झालं, कुजती. आता हे 18 धातू या ठिकाणी आहेत. पठती, करोती, गच्छती, लिखती, पिबती, क्रीडती, नृत्यती, तिष्ठती, पश्यती, धावती, नमती, अस्ति, निवसती, रक्षती, चलती, भवती, सिंचती आणि कुजती. या सगळ्या धातूंचं रूपांतर आता ह्या आपण जे वर्तमान काळातले बघितले लटकार रूपे, हे 9 रूपे, ह्या 9 रूपांमध्ये साधारणपणे असंच आहे, फक्त एक 2-3 धातूंमध्ये क्रियापदांमध्ये फरक पडलेला आहे. साधारणपणे बाकीचे सेम टू सेमच आहेत. जसं पठ, आता हे आपण काय करू की प्रथम पुरुष एक वचन सह पठती असं फक्त वाचू. प्रथम पुरुष द्विवचन तौ पठत. तर कोण वाचेल? गिरीश देशपांडे सर. हा टेबल वाचाल? हो. प्रथम पुरुष एकवचनम स पठती, प्रथम पुरुष द्विवचनम तौ पठता, प्रथम पुरुष बहुवचनम ते पठन्ति, मध्यम पुरुष एकवचनम त्वं पठसि, मध्यम पुरुष द्विवचनम युवां पठता, मध्यम पुरुष बहुवचनम यूयं पठत, उत्तम पुरुष एकवचनम अहं पठामि, उत्तम पुरुष द्विवचनम आवां पठावः, उत्तम पुरुष बहुवचनम वयं पठामः. नाईस, व्हेरी गुड. हे पठ धातूपासून वाचनेचं आपण तयार केलेले. सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति, त्वं पठसि, युवां पठतः, यूयं पठत, अहं पठामि, आवां पठावः, वयं पठामः. ही 9 रूप वर्तमान काळातली तिन्ही पुरुषांची, तिन्ही वचनांची. आता हा धातू जो आहे क्रू आहे. क्रू म्हणजे करणे. हे क्रूचं रूपांतर जे आहे इथे जे आपण बघितलं यापेक्षा वेगळं आहे. काही धातूंमध्ये असं आहे. तर आता आहे पुढे राजेंद्र कोल्हेकर साहेब. क्रू धातू. प्रथम पुरुषः एकवचनम सह करोति. नाईस. प्रथम पुरुषः
द्विवचनं तौ करुतः प्रथम पुरुषः बहुवचनं ते कुर्वन्ति हम्म, मध्यम पुरुषः एकवचनं त्वं करोषि हम्म. मध्यम पुरुषः द्विवचनं युवां कुरुतः मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं कुरुथ हम्म, उत्तम पुरुषः एकवचनम् अहं करोमि हम्म, उत्तम पुरुषः द्विवचनम् आवां कुर्वः हम्म. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं कुर्मः कूर्मः. सह करोति. आता हे साधारणपणे आता काही काही गोष्टी आहेत. आता इथं पठती होतं, इथे करोती आहे, इथे पठत आहे, इथे कुरुतः आहे. आता काही इथून स्वरूप बदलले सगळे. कुरुतः कुर्वन्ती, तौ कुरुतः ते दोघे करतात, ते सर्व करतात, ते कुर्वन्ती. त्वमच्या वेळेला मात्र पूर्णपणे बदललंय. इथे त्वम पठसी होतं, इथे त्वम करोशी झालं. साधारण कर आहे यामध्ये, पण स स्वरूप न राहता ते पोटपुढ्या श मध्ये गेलं, करोशी. असं वाटतं कुठल्या एखाद्या मुलीचं नाव आहे की काय, करोशी. त्वम करोशी. युवाम कुरुथः, यूयम कुरुथ. इथं दोघांच्या बद्दल बोलताना इथे विसर्ग असतो आणि बहुवचनामध्ये यूएमच्या तिथे कुरुथ तिला विसर्ग नाही. म्हणजे हे लक्षात ठेवायला पण हे कुरुथ आणि कुरुथ असं का फक्त विचारू नका, कारण ते त्याचा नियम नाही माहिती आम्हाला. उत्तम पुरुष अहम करोमी, मी करतो, आणि आवाम कुर्वह. आता हे वेगळं स्वरूप पूर्ण आहे. इतर कुठल्याही क्रियापदामध्ये अशा प्रकारचं विसर्ग लागून रूप झालेलं नाही. इथे पठावह आहे, पण ते पठ पासून हे मूळ स्वरूप ठेवलेलं आहे. याने या ठिकाणी ठेवलेलं म्हटलं म्हणजे क्रूचं रूपांतर पूर्व मध्ये झालं आणि विसर्ग राहिला. इथं अनेक वेळा सांगताना वयम, इथे पण वयम. पठामह आहे ते, पठामहच्या ऐवजी कूर्मह. लक्षात ठेवायला कासव लक्षात ठेवू शकतो आपण. कूर्म म्हणजे कासव. वयम, हा म्हणजे काहीतरी आयडिया करावं लागते ना, नाही आठवण्याकरता काहीतरी. वयम कुर्मः. तर हा टिपिकल असा धातू आहे क्रू, आणि त्याची ही वर्तमान काळातली ह्या वचनांची आणि ह्या पुरुषांकरता असलेली 9 रूप. पुन्हा एकदा. मी बोलू का सर एकदा? हो हो, बोला बोला. हा, जस्ट आता म्हणजे हे बरोबरच आहे, हो पण आता हे रूप चेंज का बरं झाले, म्हणजे का बरं बदलले, तर त्याचं 1-2 मिनिटं हो सांगते. हो. कारण की हा क्रू धातू जो आहे तो 9व्या गणातला धातू आहे, आणि ओके. 9व्या गणाचं विकरण न असतं, तर नो होतं त्याचा ऍक्च्युअल मध्ये. तर हो. त्यामुळे तिथे करताना आपल्याला पूर्ण धातू जे आहे तो चेंज झालेला दिसतो. हा. आणि जे आपण पहिल्यांदा पठ धातू घेतला तो पहिल्या गणातला असल्यामुळे हो तिथे विकरण जे आहे ते अ लागतंय, त्याच्यामुळे ते करताना आपल्याला इझी जातं. हे ओके द्वितीय समूहातले धातू आहेत. ओके ओके. क्रू झालंय किंवा ज्ञा झालं, किंवा हम्म, हे जे दा यच्छ म्हणजे सॉरी यच्छ नाही, दा यच्छ नाही, फक्त दा, हे धातू जे आहेत ते द्वितीय गणातले असल्यामुळे याच्यामध्ये रूप जे आहेत ते टोटली चेंज होतात. ओके ओके. हा, कारण कारण आम्हाला सॉरी मी नाही तुम्हाला मध्ये नाही, आम्हाला बोलले गण मी. व्हायचे अजून. आता ह्या वेळेला आहेत, आम्हाला या परीक्षेला आहेत, हा अजून हा, शिकायचे ते आम्हाला ते गणिते. हा मध्येच मी बोलले, कारण की हे रोज मला शिकवावं लागतं ना मुलांना, हा हा त्यामुळे मी हा. सांगितलं बरं. ओके ओके ओके. कारण हे गण आम्हाला अजून क्लिअर नाही तसे ते तसे. अच्छा अच्छा, हा. हा, फक्त आम्हाला ते भू पासून ते भुआदी गण, आणि त्या भुआदी गणामध्ये हम्म, 1200 असलेले धातू, हो एवढंच हो आम्ही हो. एवढंच आम्ही ऐकलंय. म्हणजे मेन हा त्यातला तो हा भुआदी गण जो आहे तोच मेन आहे. इथपर्यंत आम्ही फक्त हो समजलं आता, पण त्यामध्ये खूप हा म्हणजे रूपांतर आहेत हो क्रियापदांची. हो हो हो. या विषयावर आम्ही ते तुमच्याशी बोलू. हो, नक्की नक्की सर. ते हम्म. माझं आता MS संस्कृत असल्यामुळे मी हो रोज हो म्हणजे माझा टीचिंग मध्ये आहे, त्यामुळे मी सांगितलं बरं का सर. हो. नाही नाही, चांगलं केलं ना. म्हणजे आम्हाला एक सोर्स मिळाला ना. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला एक सोर्स असाल, म्हणजे केवळ या क्लास करता नाही, आमच्या लर्निंगसाठी सुद्धा. म्हणजे नक्की नक्की सर, मला हम्म. म्हणजे असं कधी असेल तर सांगा जरूर, मी हो सांगेल नक्की तुम्हाला. नक्की नक्की. शुअर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू.
तर हे खूप पुढच्या भागात गेलो मॅडम. या ठिकाणी इथे या ठिकाणी आपण बघितलं होतं की इथे कुठे गेलं ते हेच आहे ना हे बघा. प्रत्येक काळाची 9 रूपं, 3 पुरुष आणि 3 वचनं. तर ही जी आहे रूपं इथे काळ, 10 काळ, याचे लकार म्हणतात का इथे, यातला वर्तमान काळ त्यांनी लट लकार दिलाय त्यांनी. असे याशिवाय अजून ते गण असतात. जेवढे क्रियापद आहेत त्याला 10 गणामध्ये पतंजलीने विभागलेलं आहे. त्यातला जो मूळ म्हणण्यापेक्षा मुख्य गण जो आहे, भुआदी गण, पहिला गण ज्याला म्हटलंय मॅडम ते, तर त्यामध्ये काही आहेत. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता ते हा जो क्रू धातू आहे तो 9व्या गणातला आहे. पण तेवढ्या भागात आपण नको जायला खोलामध्ये. आज आपण लक्षात ठेवू की हे असं क्रियापद आहे आणि त्याचं रूपांतर हे असं आहे. आपल्या समजण्यापुरतं एवढं सध्या ठीक आहे. जेव्हा आपण खूप ऍडव्हान्स स्टडीला जाऊ त्यानंतर पाहू. आता इथून पुढे उतार आहे. आता कल्याणी मला एवढं सांगितलं, तुम्हाला थोडंसं सूट देऊ. आता पुढे जाऊ आपण. पद्मजा पॉल मॅडम, हा टेबल वाचाल. हे गम गच्छ पासून वाचायचं. म्हणजे काय होतं की ते पण वाचलं गेलं. गम गच्छ म्हणजे जाणे. प्रथम पुरुषः एकवचनम सः गच्छति. प्रथम पुरुषः द्विवचनम तौ गच्छतः. प्रथम पुरुषः बहुवचनम ते गच्छन्ति. मध्यम पुरुषः एकवचनम त्वं गच्छसि. मध्यम पुरुषः द्विवचनम युवां गच्छतः. मध्यम पुरुषः बहुवचनम यूयं गच्छथ. उत्तम पुरुषः एकवचनम अहं गच्छामि. उत्तम पुरुषः द्विवचनम आवां गच्छावः. उत्तम पुरुषः बहुवचनम वयं गच्छामः. व्हेरी गुड. हा फरक पडतो. सुरुवातीचा अभ्यास केलेला आहे त्या उच्चारामध्ये एकदम फरक पडतो. थँक्यू मॅम, चांगला केलं. ओके सर. इराबाई, इरा देवी. हो सर. येस. कोणता घेता? पुढचं कोणतं आहे? हे झालं, हे झालं. लिखती. हा, लिख. लेख लिहिणे. लिख 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 लिहिणे. व्हेरी गुड. प्रथम पुरुषः स लिखति. नाही, पुरुष वचन. पुरुष प्रथम पुरुष एक वचनम सह लिखति. प्रथम पुरुषः एकवचनं सः लिखति. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ लिखतः. व्हेरी गुड. प्रथम पुरुषः बहुवचनं ते लिखन्ति. मध्यम पुरुषः त्वं लिखति. मध्यम पुरुषः एकवचनं त्वं लिखसि. मध्यम पुरुषः द्विवचनं युवां लिखतः. व्हेरी गुड. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं लिखतः. नाही, लिखत. लिखत. उत्तम पुरुषः उत्तम पुरुषः एकवचनम् अहं लिखामि. उत्तम पुरुषः द्विवचनम् आवां लिखावः. आवां लिखावः. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं लिखामः. हा, लिखावः. तुझा इंग्लिश मीडियम आहे का? हो. हा, छान, मस्त. मंगला मॅडम, मंगला मुळे. सुरेखा. हा, आहेत का मंगला मॅडम? सर पिब म्हणजे पिणे. ओके. प्रथम पुरुष एक वचनम स पिबती. प्रथम पुरुष द्विवचनम. बहुवचनम. नाही, द्विवचनम. सेंटरचं द्विवचनम. प्रथम पुरुषः द्विवचनम तौ पिबतः. तौ पिबतः. प्रथम पुरुष. बहुवचनम
हा. प्रथम पुरुष बहुवचनं ते पिबन्ति. हम्म. मध्यम पुरुष प्रथम मध्यम पुरुष प्रथम पुरुष नाही मध्यम पुरुष मध्यम पुरुष हे इथलं मध्यम मध्यम पुरुष एकवचनम मध्यम पुरुषः एकवचनम एकवचनं त्वं तं पिबसि पिबसि. मध्यम पुरुषः द्विवचनम मध्यम पुरुषः द्विवचनं युवां पिबतः युवा यु- युवां युवां पिबतः. मध्यम पुरुषः बहुवचनम मध्यम पुरुषः बहुवचनम द्विवचनं युवां पिबत. हा. ओके. मध्यम झालं ते युवां पुरुष झालं. पुढे मध्यम पुरुषः मध्यम पुरुषः बहुवचनम बहुवचनं यूयम युवं पिबत. यूयम यूयम यूयं पिबत. पिबथ. आता उत्तम पुरुष पिबथ पिबथ. हा? पिबथ. हा. थ पूर्ण. हा. उत्तम पुरुषः उत्तम पुरुषः एकवचनम एकवचनं अहं पिबामि. अहं पिबामि. उत्तम पुरुषः उत्तम पुरुषः द्विवचनम द्विवचनं आवां पिबावः. आवां पिबावः. आवां पिबावः. पिबावः. हा. उत्तम पुरुषः उत्तम पुरुषः बहुवचनम बहुवचनं वयं वयं पिबामः. पिबामः. हा. व्हेरी वयं गुड. पिबामः. वयं पिबामः. छान. मस्त. वय- चांगलं केलं. सुरेखा मॅम. सुरेखा कोकजे. येस येस करते. क्रीडा खेळणे. नाही म्हणा क्रीड म्हणायचं. प्रथम क्रीड. क्रीड खेळणे. हम्म. प्रथम पुरुषः एकवचनं सह क्रीडति. व्हेरी गुड. प्रथम पुरुष द्विवचनं तौ क्रीडतः. प्रथम पुरुष बहुवचनं ते क्रीडन्ति. व्हेरी गुड. मध्यम पुरुष एकवचनं त्वं क्रीडसि. राईस. मध्यम पुरुष द्विवचनं युवां क्रीडतः. व्हेरी गुड. मध्यम पुरुष बहुवचनं यूयं क्रीडथ. राईस. उत्तम पुरुषः एकवचनम् अहं क्रीडामि. द्विवचनं उत्तम पुरुषः द्विवचनं आवां क्रीडावः. उत्तम पुरुष बहुवचनं वयं क्रीडामः. व्हेरी गुड. छान. सुंदर. वेदश्री. हो. हो. चला. नृत नाचणे. नाही नृत्य नाही. नृत नाचणे. प्रथम पुरुषः एकवचनं सह नृत्यति. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ नृत्यति. तौ नृत्यतः. प्रथम पुरुषः बहुवचनं ते नृत्यन्ति. मध्यम पुरुषः एकवचनं त्वं नृत्यसि. मध्यम पुरुषः द्विवचनं युवां नृत्यतः. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं नृत्यथ. उत्तम पुरुषः एकवचनं अहं नृत्यामि. उत्तम पुरुषः द्विवचनं आवां नृत्यावः. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं नृत्यामः. राईस. व्हेरी गुड. छान. माधुरी कुलकर्णी. हा तिष्ठ उभे राहणे. राईस. प्रथम पुरुष सतिष्ठती. एकवचन सतिष्ठती. द्विवचन तौ तिष्ठतः. ओके. बहुवचन ते तिष्ठन्ति. ओके. गुड. मध्यम पुरुष एकवचन त्वं तिष्ठसि. द्विवचन युवां तिष्ठतः. बहुवचन यूयं तिष्ठत. उत्तम पुरुष एकवचन अहं तिष्ठामि. द्विवचन आवां तिष्ठावः. बहुवचन वयं तिष्ठामः. नाईस. व्हेरी गुड. छान. जयमाला अय्यर. जयमाला ताई. हो हो. दृश्य पश्य बघणे.
प्रथम पुरुषः एकवचनं सः पश्यति हम्म, प्रथम पुरुषः द्विवचन तौ पश्यतः प्रथम पुरुषः बहुवचनं ते पश्यन्ति हम्म, मध्यम पुरुषः एकवचनं त्वं पश्यसि मध्यम पुरुषः द्विवचनं युवां पश्यतः हम्म, मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं पश्यथ हा, उत्तम पुरुषः एकवचनम् अहं पश्यामि उत्तम पुरुषः द्विवचनम् आवां पश्यावः उत्तम पुरुषः बहुवचनं वयं पश्यामः व्हेरी गुड, थँक्यू. अश्विनी पागे मॅम. अश्विनी पागे आहात का? कल्याणी. मी अश्विनी अच्छा, दुसरं. हा, मी ओके ओके, म्हणा. हा, बोला. दोन हॅलो अश्विनी आहेत का हो, ना? 2 आहेत. अच्छा, हा ठीक आहे. हॅलो अं, सर ऐकू येतोय हा, आवाज? पागे मॅम, थोडं थांबा. दुसऱ्या अश्विनी आल्या त्या. 1-2 मिनिट पुढची ओके वेळ ओके तुम्ही. हा, या. हा, ओके. अश्विनी ते. धाव अच्छा धाव 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 धावणे धाव 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 धावणे. हम्म, धाव धावणे पळणे धावना किंवा टू रन. ओके. प्रथम पुरुषः स धावति द्विवचनं तौ धावतः बहुवचनं ते धावन्ति हम्म, मध्यम पुरुषः एकवचनं त्वं धावसि धावसी. हा, द्विवचनं युवां धावतः धावत. धावतः धावतः बहुवचनं यूयं धावथ धावत. धावथ यूयं हम्म, धावथ. धावत. हा उत्तम पुरुष एकवचनम् अहं धावामि हम्म, द्विवचनं आवां धावावः हम्म, बहुवचनं वयं धावामः. राईट राईट, थँक्यू. अच्छा, Yeah. आता अश्विनी पागे मॅम. हा नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नम नम नाही, नमस्कार करणे. नम नम. नम नम नमस्कार करणे. ओके हिंदी में प्रणाम करना, इंग्लिश में टू सैल्यूट. ओके. वचनम प्रथम हम्म, पुरुषः एकवचनं सह नमति. हम्म, प्रथम पुरुषः द्विवचनं तौ नमतः. प्रथम हम्म, पुरुषः बहुवचनं ते नमन्ति. हम्म, मध्यम पुरुषः एकवचनं त्वं नमसि. हम्म, मध्यम पुरुषः द्विवचनं युवां नमतः. ओके. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं नमथ. नाईस. उत्तम पुरुषः एकवचनं अहं नमामि. हम्म, उत्तम पुरुषः द्विवचनं आवां नमावः. नमावह. हा, नमावः. नमावह. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं नमामः. नमामह. नाईस, व्हेरी गुड. समजलं का इथे? आता माधुरी कुलकर्णी पुन्हा एकदा. असणे असं नाही मॅडम, कोणाचुही म्हणजे अस असणे. असणे. अस हम्म, प्रथम पुरुष एकवचन स अस्ति. हम्म, प्रथम पुरुष द्विवचन तौ स्तः. हम्म, प्रथम पुरुष बहुवचन ते सन्ति. हम्म, मध्यम पुरुषः एकवचन त्वम् असि. मध्यम पुरुषः द्विवचन युवां स्थ. हो हो. मध्यम पुरुष बहु मध्यम पुरुष बहुवचन यूयं स्थ. हो. उत्तम पुरुष एकवचनम् अहम् अस्मि. उत्तम पुरुष द्विवचन आवां स्वः स्वः. हम्म, स्वः. उत्तम पुरुष बहुवचन वयं स्मः होय, स्मः. स्मः. आता हा अस धातू याची पण रूप बदलतात. अस्ति इथे आहे, इथे स्तः झालं. आणि ते संती आहे, इथे स्थः झालं. संती. स्वः झालं. हे रूप जी आहेत ती इतर जे आपण बघितले असे पठती वगैरे त्यापेक्षा वेगळी आहे.
हे थोडंसं आपण लक्षात ठेवू. बाकी मग आपण गणांचं